चला तर मंडळी, आज बनवूया मोदक फ्राय। तर खूप दिवसांनी आज मला मोदक मिळालेला आहे, तर याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवते। चला तर त्याची कृती बघून घ्या। हा बघा, हा आहे मोदक, मला जवळजवळ वर्षातून मिळालेला आहे। तर हा मोदक पहिल्यांदा तर आपल्याला साफ करून घ्यायचा आहे। हे बघा, याचं डोकूच आणि पोटाचा भाग आहे ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। एकदम बारीक मच्छी असते, साफ करायला खूप वेळ लागतो। जवळजवळ एक ना तासभर तरी हा मोदक साफ करायला वेळ लागतो, पण चवीला तितकाच छान लागतो। त्याच्यामुळे जेव्हा पण मोदक मिळतो मी घेते, तर नेहमीच मिळतो, पण आता वर्षभर मला मिळाला नव्हता, तर मिळाला आणि मी साफ केला आणि स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। आता गॅसवर ठेवलेला आहे तवा, तव्यात घालायचं आहे तेल। मी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे, तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट। मोदक बनवायला काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही, कमी साहित्यातच हे मोदक बनतं आणि चवीला खूप छान लागतं, अप्रतिम असं लागतं। तर ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे ती छान परतवून घ्यायची। आता याच्यामध्ये घातलेला आहे पाव चमचा हळद आणि इथे मी 2 चमचे इतका आगरी मसाला घातलेला आहे। आता हे जे मसाले आहेत ना, हे माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत। हे आपल्याला लसणावरनं असे छान परतवून घ्यायचे। मसाल्यांचा ना छान असा घमघमाट सुटेल, खूप छान सुगंध सुटतो। तर त्याच्यानंतर आपल्याला हा घालायचा आहे मोदक। मोदक शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे मी मीठही आताच घालते। मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि याच्यावर घालायचं आहे चिंच। तुम्ही कोकम वगैरेही घालू शकता, नसेल आवडत तर नका घालू। तर आता हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, खूप नाजूक अशी मच्छी असते ही, चुरली जाते, त्याच्यामुळे ना एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं। तुम्ही बघत असाल मी कलतीत फक्त उचलते आणि फ्लिप करते, जास्त काही याला घाटल्यात बसलेलं नाही आहे। असं आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून जायचं आहे आणि मिक्स झालं ना का ते आपल्याला ना असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही मच्छी ना सर्व बाजूना व्यवस्थित अशी शिजली जाईल। एकावर एक ठेवली तर खालची शिजली जाईल आणि वरची तशीच राहील, त्याच्यामुळे ना अशी पसरवून घ्यायची आहे पूर्ण अशी तव्यामध्ये। आपल्याला एक लेअर असं करून छान अशी पसरवून घ्यायची आहे। मंद आचेवर आपल्याला ही शिजून घ्यायची आहे। शिजायला ही मच्छी जास्त वेळ लागत नाही, फक्त साफ करायला वेळ लागतो। तर चांगलं काहीतरी खायचं आहे तर थोडा वेळ तर द्यावंच लागेल ना। तर हे बघा, एका साईडनं छान शिजली गेलेली आहे। आता ही ना आपल्याला फ्लिप करायची आहे बघा, अगदी हलक्या हातानेच आपल्याला ही फ्लिप करून घ्यायची आहे, मिक्स करायचं नाही आहे। जशी आहे ना तशीच आपल्याला ही फ्लिप करून घ्यायची आहे। आता एका साईडनं तर छान शिजलेलीच आहे। आता हे बघा, आता पुन्हा मी व्यवस्थित असं थोडंसं पसरवून घेते। तर दुसऱ्या साईडनं पण ना आपल्याला ही मच्छी मस्त अशी शिजून घ्यायची आहे। लगेचच शिजली जाते, 2 मिनटं एका साईडनं, 2 मिनटं दुसऱ्या साईडनं, 3 ते 4 मिनटात ही मच्छी मस्त अशी शिजली जाते। आता याच्यावर घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। बघा, एकदम अगदी सहजपणे आणि लगेच झाली ना। तर असं हा आपला मोदक फ्राय तयार झालेला आहे। तर तुम्हाला आजची माझी सिंपल साधी रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि युनिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।